चला तर आज आपण बघणार आहोत गव्हाचे पौष्टिक असे थालीपीठ। यासाठी मी गव्हामध्ये चवीनुसार मीठ काढून घेतलं आणि त्यामध्ये चवीनुसार मिरची टाकलेली आहे। आता ही जी काही मिरची ही मी मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये, व्यवस्थित मिक्स झाली पाहिजेत। त्यानंतर आपल्याला ओतायचं आहे त्याच्यात पाणी, आणि पाणी डायरेक्ट ओतायचं नाही, तर थोडं थोडं घेऊन मग ओतायचं आहे। आता हे जितकं पाणी ओतलं आहे तितकं मी चमच्याने हलवून घेते। नंतर मी अजून पाणी ओतून व्यवस्थित पेस्ट तयार केली आहे। आता तुम्ही याची थिकनेस पण बघू शकता। जर हे जास्त पातळ झालं ना तर त्याचे जे काही थालीपीठ असते ना ते तुटता, व्यवस्थित काय होत नाही। त्याच्यासाठी याची थिकनेस एकदम मेंटेन पाहिजे, जास्त पातळ अजिबात नको। विशेषतः ज्या मुली रूमवरती राहताना तर त्यांच्यासाठी कॉलेजवरून आले व अगदी झटपट आणि पौष्टिक असा उपाय आहे। कुरकुरे खाण्यापेक्षा हे तर खूपच असं पौष्टिक असतं। आता मी तवा तापायला ठेवला होता, तवा पण तापलेला आहे। आता मी त्याच्यावरती हे पीठ टाकून घेते। असं छोटंच आपलं थालीपीठ होईल एवढंच पीठ घेते। त्यानंतर ते तव्यावरती पसरून घ्यायचं, व्यवस्थित असं पसरवायचं। वरती थंड असतं, कोणत्या प्रकारचा चटका वगैरे काही बसत नाही। पटापटा व्यवस्थित असं पसरून घ्यायचं मस्त गोल, आणि छोटे छोटे करायचे जेणेकरून ते तुटत नाही। सगळ्या बाजूने जास्त जाड वगैरे नाही करायचं। याच्यात अजून तुम्हाला जर आवडत असेल तर कोथिंबीर कांदा पण ॲड करू शकता, पण कांदा तो बारीक कापावा लागतो। पण मला खूपच भूक लागली होती, त्यामुळे मी पटकन असं पीठ कालवलं आणि लगेच करायला घेतलं। तर हे एका बाजूने भाजलं गेलं आहे, मी त्याला उलटलं आहे। म्हटलं चला याची रेसिपी तुमच्याही सोबत शेअर करू, जेणेकरून तुम्हालाही अगदी झटपट करता येईल।